वसईमध्ये एका 19 वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या वसई पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः अंजली दमानिया आहेत आणि त्या तरुणीचं पूर्ण कुटुंब या परिसरामध्ये आहे पोलीस ठाण्यामध्ये। ताई, आपण या ठिकाणी नेमका हे विषय काय आहे आणि काय प्रकरण आहे? एक 19 वर्षाची मुलगी तिने आत्महत्या केली आणि का केली तर इथला वसईचा एक मांत्रिक बाबा आहे ज्याचं फार वर्चस्व आहे आणि सगळे राजकारणी त्याच्या पुढे मागे फिरतात, सगळे पोलीस त्याच्या पुढे मागे फिरतात आणि मी जेव्हा बोलतेय ना ते प्रत्येक गोष्टीचा फोटो आहेत, म्हणजे पोलिसांनी त्या बाबा बरोबर जेवतानाचे फोटो आहेत। अशा मांत्रिक बाबा तांत्रिक बाबा बरोबर पोलीस काय करतायत आणि त्यांना का कळू नये? तर या मांत्रिक बाबाच्या मुलाने या मुलीला 15 वर्षाची असल्यापासून तिच्या बरोबर त्यांनी संबंध ठेवले, फोटो काढले, व्हिडिओ काढले, सगळं काढलं आणि तिला इतका त्रास दिला, मानसिक छळ केला। एवढंच नाही तर ही मरणार आहे हे देखील त्यांना माहिती होतं आणि त्यांच्या मोबाईल मध्ये तसं लिहिलं होतं की आता कधी होईल माहित नाही, पण माझ्या वडिलांनी सगळं सेट केलेलं आहे, हे त्याच्या मोबाईल मध्ये डिटेल्स। आणि एवढं सगळं असताना या मुलावर काहीच कारवाई होत नाही। त्याला ज्या दिवशी FIR झाली त्या दिवशीपासून 6 दिवस त्याला पोलिसांनी अटक केली नाही। आणि का केली नाही? कारण त्याला इंटरिम बेल ऍप्लिकेशन मूव्ह करण्याचा अवधी दिला। इंटरिम बेल मिळाल्यानंतर काही उपयोगच नव्हता आणि खरं तर ही केस पॉक्सो अंडर रजिस्टर्ड असताना आता जे जज पॉक्सोचा केसेस ऐकू शकत नाहीत अशा जजनी त्याच्यावर बोलणं हे कितपत योग्य होतं? त्यांनी ऑर्डर देऊन जर हे सगळं केलं असेल तर इट इज ऍब्सोल्युटली शॉकिंग। आताच्या घटनेला पूर्णच्या पूर्ण केसचा पूर्ण वाताहत लावली आहे पोलिसांनी। सगळे चॅट्स 28 तारखेला या मुलांकडनं फोन मागून घेऊन, पंचनामा न करता पोलिसांनी फोन मागून घेऊन घेतला, त्याच्यातले व्हॉट्सअप चॅट डिलीट केले, फोटो व्हिडिओ डिलीट केले आणि इतकी त्यांनी सगळा डेटा जर पोलीस यंत्रणा डिलीट करत असेल तर काय म्हणायचं यांना? काय कारण असू शकतं पोलिसांनी एवढं तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? ती माहिती तीच आहे की मांत्रिक बाबांनी का तर पैसे दिले असतील, का तर त्यांचा पोलिसांवर दबाव असेल आणि त्याच्यात हे शिंदे गटाचे जे इकडचे वसईचे जे जिल्हाध्यक्ष आहेत निलेश तेंडुलकर नावाचे, 3 मेला ते पोलीस स्टेशन मध्ये आले, तोपर्यंत पोलीस सहकार्य करत होते असं त्यांच्या भावांचं मत आहे। आणि ते येऊन गेल्यानंतर 1 मिनिटात पोलीस अधिकारी बदलले आणि त्याच्या पुढे त्यांनी कुठची गोष्ट ऐकून घेण्यास नकार दिला। सगळं टॅम्परिंग ऑफ रेकॉर्ड्स केलं गेलंय। आता मी सगळ्याची माहिती इन डिटेल काढणार आहे आणि ही ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि ज्या लोकांनी पॉलिटिशियन्सनी हे केलेलं आहे त्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे। आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये भेट घेतलेली आहे, पोलिसांनी नेमकं आपल्याला काय सांगितलं आणि पुढची दिशा काय असेल? कुठच्याही प्रकारे आम्ही नक्की योग्य तो न्याय करू, आताची पुढची दिशा आम्ही नीट करू असं सगळं बोलताना बोललेत, पण खरं होताना मला जे आत्ताच्या घटनेला दिसतंय, कारण सगळे इथे तांत्रिक प्रकार या वसईच्या किल्ल्यात काय होतात, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा तो किल्ला असताना, त्यांचे कंट्रोल मध्ये असताना तो बाबा तिकडे मोठं स्ट्रक्चर घालून राहू कसा शकतो? त्याच्यावर कारवाई का होत नाही? ते स्ट्रक्चर डिमॉलिश का होत नाही? प्रत्येक गोष्टीवर आता कारवाई करून घ्यायची आहे, पण पोलिसांनी इतकं त्यांचं संगनमत, त्याचे व्हिडिओ देखील, त्याचे फोटो देखील मी तुमच्या चॅनलला देते, ते तुम्ही कृपया दाखवा, म्हणजे तुम्हाला कळेल तांत्रिक मांत्रिक आणि राजकीय लोकांचे पोलिसांचे कसे संबंध असतात ते। निश्चितच आपण बघितलेलं आहे की एका 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या होते, तिला एका मांत्रिकाच्या त्रासामुळं ही आत्महत्या होते आणि तिचं कुटुंब मागच्या 3 महिन्यापासून ते 4 महिन्यापासून न्यायासाठी लढतंय, मात्र पोलिसांकडून तो न्याय मिळत नाहीये। त्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी यावं लागतंय। पोलिसांवरती राजकीय लोकांचा सुद्धा दबाव असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।